परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते। आता सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला आहे, त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली। माझ्याबरोबर असणारे ॲडव्होकेट प्रतीक बोंबार्डे होते आणि त्याच्याचबरोबर मिस कीर्ती आनंद असे आम्ही तिघही त्या ठिकाणी होतो। कोर्टाला आम्ही असणारा ऑर्डर वाचून दाखवली की कोर्टाने असणारी ऑर्डर अशी केली होती की विजयाबाईंचा असणारा जो अर्ज आहे त्या अर्जाच्या आधारे FIR दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचंही नाव नाही। त्याच्यामुळे हे जे दोन ॲप्लिकेंट्स आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही, म्हणजे त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन एक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे। कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारा ठेवला आहे। त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी FIR दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम्प्ट करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे। अशा सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला। आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेल आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होईल। सर, त्यामध्ये आणखीन एक विषय असा होता की पहिल्यांदा राज्य सरकारने असं म्हटलं की ज्युडिशियल कस्टडीमध्ये डेथ झाली, पोलीस कस्टडीत झाली नाही। मग म्हटलं की नंतर पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं की मल्टिपल इंजुरीमुळे झाली। या सगळ्याबद्दल काही याच्याबद्दल आम्ही असणारा जे डॉक्टर्स आहेत त्यांनाही आरोपी याच्यामध्ये करणार आहोत। याचं कारण असं आहे की सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाची ऑर्डर असल्याशिवाय सेकंड ओपिनियन देता येत नाही आणि सेकंड ओपिनियन देताना त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी। त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असं आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत।